त्यांच्या या वयाकडे बघता त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे की आपल्याला लाजण्याचा उत्साह आहे त्यांच्यामध्ये. दोघींचे अगदी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावे. जिजाबाई दसरे या मानवता विहाराच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्या सगळ्या लेडीज एकत्र आलेले आहेत. खरंच कौतुक करण्यासारखं आहे. एक वेळ त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. एका जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. संजय बापू देशमुख आलेत का? जोरदार टाळ्या वाजवा. आणि या वयामध्ये इथे कर्तव्य सेवा देत आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी त्याबद्दल स्वागत करावे. फटाफट टीव्ही उपस्थित आल्याचे त्यांनी आत्महून स्थान ग्रहण करावे. प्राप्त विद्यार्थी त्यांचा पण सत्कार घेतलेला आहे तसेच करावे.
भगवान सिंह भारतीय घटनेची शिल्पका व आपले मार्गदर्शक आटदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा धन्यवाद नमन। विशेष म्हणजे या बौद्धविहाराचे अध्यक्ष व त्यांची सर्व टीम त्यांना धन्यवाद। इथे उपस्थित असलेले सर्व माता भगिनी यांना माझा जय हिंद। हा कार्यक्रम विशेष म्हणजे आमच्या कार्यालयामध्ये तथागत TV चॅनलच्या कार्यालयामध्ये घेण्यात येणार होता, परंतु इंगळे साहेबांनी असं सुचवलं की हा कार्यक्रम आपण आमच्या बौद्धविहारामध्ये इथल्या बौद्धविहारामध्ये घेण्यात यावा। आमचं उद्दिष्ट असं आहे, तथागत TV चॅनलचं उद्दिष्ट असं आहे की अमरावती जिल्ह्यातील सर्व बौद्धविहार दिसायला पाहिजे, असं आमचं एकमेव उद्दिष्ट आहे। त्याकरिता सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही सर्वजण आमच्या TV चॅनलला दिसले पाहिजे, TV चॅनलला आले पाहिजे, असा आमचा मनपूर्वक हेतू आहे। विशेष सांगायचं म्हणजे आम्ही वर्षभर TV चॅनलच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असतो। सर्व थोर पुरुषांच्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या ह्या TV या ठिकाणी या बौद्धविहार निवडलेला आहे। आम्हाला सहकार्य मिळालं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। या पुढचा कार्यक्रम आमच्या मॅडम आयोजित करील अशी मी त्यांना विनंती। आपण खूप छान वास्तविक केलेलं आहे। एक जोरदार टाळ्यावरून स्वागत करावे। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयराव दांडगे सर सुद्धा आले। आता थोडा वेळ सत्कार करण्यात येत आहे। आहे सर्व उपासक आणि उपासिकांचे स्वागत आहे। समाजासाठी काहीतरी करायची जिद्द ज्यांच्यामध्ये आहे अशा समाजी कार्य करणाऱ्या समाजसेवक आणि समाजसेविका यांचा आज सत्कार तथागत TV चॅनल अमरावती यांच्यातर्फे त्यांना मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक आणि बुके देऊन त्यांचा आज इथे सत्कार करण्यात येत आहे। तर सर्वप्रथम मी सत्कार मूर्ती माजी सरपंच कणोरी तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथील सौ छायाताई खंडारे यांचा सत्कार माननीय डॉक्टर कमल खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे। मेश्राम मॅडमचं जोरदार टाळ्यावरून स्वागत करा। आपल्या विहाराच्या बाहेर आवाज गेला पाहिजे, एवढ्या टाळ्यांचा कडकडाट असणं गरजेचं आहे। मी सर्वसाधारण स्त्री आहे आणि जेवढं मला जमते तेवढं मी करते आणि तुम्ही सर्वांनी पण करा, खूप करा। इतकं वरनेट इतकं सगळ्यांनी मिळून एक होऊन समाज कार्य करा। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्यासाठी सगळ्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेबांनी आणि भगवान बुद्धांनी काय केलं काय नाही हे सगळ्यांना माहिती आहे, सांगायची काही गरजच नाही आहे। आणि आज बुद्ध पौर्णिमा आहे, पौर्णिमा त्याच्या आणि महाराष्ट्र दिन आहे, शुभेच्छा। आणि कामगार दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि वरिष्ठ पौर्णिमेनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। तर त्यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विजयराव दांडगे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा। आज तथागत TV चॅनलच्या वतीने सत्कार घेणं, सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। तर जे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून चॅनल आणि जे आपले न्यूजपेपर असतात ते आधारस्तंभ लोकशाहीचे बळकट करण्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाद्वारे दिलेला आहे, नकोच निवडून आली। आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे सर्व जे आपल्याला जे सामान्य माणसापर्यंत जे आपल्याला त्यांना मूलभूत अधिकार आहे हे सर्वांपर्यंत पोहोचवतो।
आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. मी गवई सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. प्रभाकर चरणांच्या वतीने आयोजित या सर्वप्रथम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जय म्हणूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की काय तुमचा आवाज आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये एक शायर असा म्हणतो की जो तूफानों से टकराते उसे चट्टान कहते हैं. अरे जो तूफानों से टकराते उसे चट्टान कहते हैं, लेकिन जो चट्टानों से टकराया उसे माई का लाल डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर कहते. त्या माणसाची आपण औलाद आहोत. त्याचा आवाज कसा बुलंद असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. ज्या महामानवाच्या माध्यमातून आज आपण त्यांची जयंती साजरी करतोय. ज्या खऱ्या अर्थानं जर आम्ही बुद्ध नसतो तर आम्ही कोणत्या व्यवस्थेमध्ये असतो, अवस्थेमध्ये असतो याचा आकलन आपण केलं पाहिजे. या ठिकाणी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धाचा बुद्ध धम्म दिला. बाबासाहेब आंबेडकरांसमोर एक पर्याय नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांसमोर हजारो पर्याय होते, परंतु या पर्यायानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञाशील शांतीचा मार्ग सांगणारा बुद्ध धम्म आम्हाला दिला आणि तुम्हाला सर्वांना समतेच्या सूत्रामध्ये बांधण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यामुळे या देशामध्ये संविधान आलं आणि संविधानाच्या माध्यमातून ज्या बाबासाहेब आंबेडकर हिंदू स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी नव्हे, हिंदू स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी मी ठामपणे सांगतो, इतिहास वाचून घ्या, आपल्या मंत्रिपदाला लाभ दिली त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वावरती आज महिला देशाच्या राष्ट्रपती होत आहेत. आदिवासी महिला श्रीमती द्रौपदी मुर्मूजी या देशाच्या आदिवासी महिला राष्ट्रपती होतात. मी द्रौपदी मुर्मूंना सांगितलं जेव्हा त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या आणि त्यांचं नाव नोंद झालं, त्यांचं स्वागत करायला मी झारखंड भवनला गेलो. सांगितलं की मॅडम आपको ये जो सौभाग्य प्राप्त हुआ है वो केवल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और सावित्रीबाई फुले के माध्यम से प्राप्त हुआ. कारण ज्या पद्धतीने पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये 1848 ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये महिलांची पहिली शाळा जर सावित्रीबाई फुलेंनी काढली नसती, या देशामध्ये प्रतिभाताई पाटील असतील, द्रौपदी मुर्मू असतील, राष्ट्रपती कधी झाल्याच नसत्या. त्या पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये 5 महिला शिकल्या, ज्यामध्ये मुक्ता साळवे, फातिमा बेग सारख्या विद्यार्थिनी तयार झाल्या आणि देशामध्ये महिला विकासाची चळवळ समोर आली. हा देश आणि ध्येय घेऊन खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पुरस्कृत करण्याचं काम केलं. महिलांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काय काम नाही केलं मला इतर धर्माच्या लोकांना पण सांगायचं आहे. ज्या महिलेला खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं, जेव्हा भाकरानंद धरणवरती एक महिला गरोदर महिला काम करत होती, फावडा आणि कुदळा घेऊन त्या ठिकाणी धरणावरती काम करत होती. बाबासाहेब आंबेडकर सायंकाळच्या सुमारास त्या ठिकाणी जातात आणि पाहतात एक महिला गरोदर महिला काम करत आहे. ठेकेदाराला बोलवतात, सांगतात की ठीक नाही, अशा प्रकारचं काम करणं तुला शोभत नाही. बाबासाहेब आंबेडकर त्या दिवशी रात्रभर अस्वस्थ होते. त्यांना वाटलं की जेव्हा जेव्हा माझ्या हातामध्ये व्यवस्था येईल या महिलांसाठी मी काहीतरी करेल. म्हणून तुम्हाला प्रेग्नन्सीची लिव्ह असेल, कामाचे तास असेल, 14 तासाचे 8 तास बांधले, तुम्हाला वर्षभरातून आठवड्याभरातून सुट्टी दिली, ग्रॅज्युटी दिली, एवढंच नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांचे कॉन्ट्रीब्युशन या देशामध्ये तुम्हाला कोणकोणतं सांगावं. MSCB ची स्थापना आता मी सत्कार केला. MSCB ची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि RBI ची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी नद्याजवळ प्रकल्प या देशामध्ये आणला. मला त्या सर्व लोकांना सांगायचं आहे, बाबासाहेब आंबेडकर केवळ एका धर्मा जाती पुरता सीमित माणूस नाही, या देशाचा विश्वभक्तावरून महामानव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आज इतिहासामध्ये, उद्या इतिहासामध्ये आणि परवा देखील इतिहासामध्ये लिहिला जाईल. तो इतिहास कधी फुटला जाणार नाही. मी चायनामध्ये गेलो कमलजी, मी चायनामध्ये गेलो. चायनाच्या शांडोक युनिव्हर्सिटीमध्ये गुगल वरती माझं चेक करा. त्या शांडोक युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरच्या भेटीला मी गेलो. त्याच्या डोक्यावरती मी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिला. मी विचारलं की व्हाय द फोटो इज हिअर सर, द चायना इज अ बिग कंट्री इन द वर्ल्ड. तो म्हणाला की सर दिस इज द पर्सन हु इंट्रोड्यूस्ड द ह्युमॅनिझम इन द वर्ल्ड. जगामध्ये मानवता सांगणारा माणूस कोणी भेटला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटला. या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन होतंय. त्यांनी आम्हाला भगवान बुद्ध दिलाय. त्यांना छत्रपती महात्मा फुलेंनी जर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली नसती, या देशामध्ये शिवजयंती साजरी झाली असती. ठामपणे सांगतोय, महात्मा फुलेंनी कष्ट घेतले आणि स्वतः पहिले पुण्याच्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आणि 3ऱ्या जयंतीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि एवढं मोठं नातं बाबासाहेब आंबेडकरांच्या नात्यानं आपण त्यांना म्हणतोय. ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या या बुद्ध धर्माची पताका 7 समुद्र पाहता मला लोक म्हणतात, चॅनलवाले म्हणतात की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवे. अरे बुद्ध हवे हे तर देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 56 ला सांगून दिलं होतं. या देशामध्ये मानव कल्याणकारी विचार जर तुम्हाला ठेवायचा असेल
तर भगवान बुद्धाच्या विचाराशिवाय पर्याय नाही हा विषय त्या दिवशीच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला होता. म्हणतो आपण ज्ञानी होऊन अज्ञानी होतो. ज्या पद्धतीने 22 प्रतिज्ञा आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या त्या पद्धतीचा पालन आपण केला पाहिजे. ज्या पद्धतीने भगवान बुद्धाचा विचार स्वतः समुद्राच्या पलीकडे गेला तो विचार देखील आपण ठेवला पाहिजे. आम्हाला अभिमान आहे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. आम्हाला अभिमान आहे आम्ही भगवान बुद्धांना मानतो. आम्हाला अभिमान आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. कारण खऱ्या अर्थानं या देशामध्ये मानव कल्याणाचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दाखवलाय. म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ज्यांचा सत्कार होतोय त्यांना मी शुभेच्छा देतो. तथागत चॅनल सारखा एक छोटंसं चॅनल भगवान बुद्धाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतायत. मी अरुणभाऊचे धडपड पाहतो आणि ठरवतो की यांच्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे. मी 7 कार्यक्रम सोडून मी अरुणभाऊच्या कार्यक्रमाला आलो कारण मला या ठिकाणी मशाल सेवा करायची आहे. तेरे जो सिनेमा ने मेरे सिनेमे सही ही मशाल जलनी चाहिए. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बुद्धाचा विचार या देशामध्ये जिवंत राहिला पाहिजे. तुम्ही आम्ही काही या देशातील करोडो लोकांच्या अंगावरचे कातडे काढून बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर ठेवले तरी बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार या देशावरती आहे. तसं मोठं काम बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये. अरे अमेरिकेसारखा देश या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेलो जगत साहेब. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेलो बाबासाहेबांच्या पुण्याने विदेशात जायला भेटलं. कोलंबिया विद्यापीठामध्ये गेल्यावर त्या विद्यापीठाच्या समोर उभा राहिलो. माझ्या डोळ्यातून पाणी आले आणि पाहिलं की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रवेशद्वारावरती दिलंय. मी तिथल्या सिनेटरला विचारलं हे नाव कसं आलं. 56 लोकांची नाव आली होती आइन्स्टाईन पासून अब्राहम लिंकन पासून. पण त्या कॉलेजच्या त्या विद्यापीठाच्या सिनेटरने ठरवलं या देशातील हुशार माणूस, या देशातील विद्वान माणूस, या देशातील सर्व शिक्षणवेत्ता माणूस, या देशातील ज्ञानवंत माणूस जर कोणी असेल तर विश्वातला एक मायलाल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोक विरोध करतात, लोक काही बोलतात. आम्हाला त्यांच्यावरती जायचं नाही, मला त्यांच्यावर टीका करायची नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांवरती टीका करणे म्हणजे सूर्यावरती थुकल्यासारखं आहे. आणि सूर्यापर्यंत थूक जाऊ शकत नाही, तुमच्या तोंडावरती थूक पडेल. बाबासाहेब आंबेडकरांची ख्याती आणि विचार असा मोठा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलाय. कोणत्या धर्मासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काम नाही केलं. बाबासाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव घेतात. अरे मला सांगायचं आहे कमालजी, बुद्ध जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकर आणि पंजाबराव देशमुख यांचा संवाद झालाय. पुस्तक वाचून आपण लोकांना सांगत नाही. फक्त महाराजांचे नेते म्हणून बौद्धांचे नेते बाबासाहेब आंबेडकर सांगतात संविधान लिहायचं होतं बाबासाहेब आंबेडकरांना. बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित होते आणि हे लिहित असताना पंजाबराव देशमुखांच्या मनामध्ये शंका आली की बाबासाहेब मराठा समाजासाठी ओबीसी समाजासाठी काही लिहितायत का. त्या दिवशी भेटायला पंजाबराव देशमुख बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जातात. बाबासाहेब पा किती धूर आणि चतुर माणूस. त्याने ओळखले की पंजाबराव देशमुख आले. त्यांनी लगेच आपल्या ज्या ठिकाणी संविधान लिहित होते त्या ठिकाणी पंजाबराव देशमुखांना म्हटलं तुम्ही बसा, मी जरा चहा घेऊन येतो. तेवढ्यात पंजाबराव देशमुखांनी पाहिलं की जे कलम बाबासाहेब आंबेडकर लिहून आले ते कलम आपल्या समाजासाठी नाही, या देशातील ओबीसी समाजासाठी लिहिले. आणि भरभक्कम साठा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजासाठी लिहिलं. आणि पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यामधून आसू आले की मला बाबासाहेब तुमच्याबद्दल गलतफहमी झाली होती म्हणून मला आज ती शंका पूर्ण झाली. पंजाबराव देशमुखांच्या विश्वासासोबत बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं. एवढं मोठं काम जर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. रमाईची गोष्ट आपण करतो जी त्यागमूर्ती म्हणून या देशामध्ये रमाबाईचं नाव घेतलं जातं. रमाबाईचा इतिहास जर तुम्ही पाहिला बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्काराला पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमाला रमाईला जायचं होतं. घरामध्ये लुगडं नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांनी पंचांग नेला होता, पाय उघडे होते. ते घेऊन रमाई बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी त्या सभेमध्ये जाते आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पतीला पाहतात की उघड्या पायांनी रमा त्या ठिकाणी आपल्या सत्कारासाठी आले. बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी तक्रार म्हणायची की मला सोनं घेऊन द्या, सोनं घेऊन द्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझा समाज हा दीनदर्दी आणि गरिबीमध्ये आहे. या समाजाला सोनं करण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण करायची आहे. उत्तर मला बोलताना खूप बोलता येईल आणि मुद्दे न्याय बोलता येईल, परंतु आज हा प्रसंग नाही आणि आपल्या सर्वांचा चॅनलच्या माध्यमातून होणारा सन्मान फार मोठा आहे. मी वानखडे सरांना विनंती करेल, दरवर्षी दिल्लीमध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुन्हा केंद्रामध्ये काम करतो. केंद्राच्या मंत्रालयामध्ये मी राहतो, परंतु आपल्या विचारांसोबत कधी आम्ही तडजोड केली नाही. आपल्या विचारापती आम्ही कधीही मागे आलो नाही. आम्ही कोणत्याही बाबा बुवा महाराजांच्या मागे लागलो नाही. झुकेल तर बाबासाहेब आंबेडकरांसमोर, मरेल तर बाबासाहेब आंबेडकरांसमोर, वाटणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही त्या ठिकाणी ताठरपणे घेतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज दिल्लीच्या संसदेमध्ये देखील बुलंद करतो. अशा प्रकारचा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. आपली लोक पाहतोय घरात सांगतात वेगळं आणि रस्त्यात बाहेर वेगळं. आमच्या घरामध्ये येऊन जा,
आम्ही कधी बाबा महाराजांना कधी साथ देत नाही. आमच्यासाठी एकच बाबा बाबासाहेब आहे आणि एकच बुद्ध भगवान बुद्ध आहे. तोच विचार करून आपण समोर केलं पाहिजे. येणाऱ्या पिढीला देखील आपण हे सांगितलं पाहिजे. कोणता तुम्हाला UPSC ची परीक्षा पास करत नाही. बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता दिलेला विचार तुम्हाला UPSC ची परीक्षा पास करेल, कलेक्टर बनवेल, IAS बनेल, IPS बनेल, IRS बनवेल. त्याचा विचार करून आपण समोर केला पाहिजे. आपल्या समाजातील तरुण पिढीने स्वप्न बाळगलं पाहिजे. या देशामध्ये जर आम्हाला खरं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवायचा आहे तर आम्ही IAS झालं पाहिजे, IPS झालं पाहिजे, IRS झालं पाहिजे आणि आपल्या समाजाचा उद्धार केला पाहिजे. हा विषय घेऊन जर तुम्ही खऱ्या अर्थाने समोर आले या समाजाचा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. काल या बुद्ध विहाराचा आम्ही आमच्या शक्तीने मोठा आहोत आणि मला या ठिकाणी या बुद्ध विहाराला मी 1000 रुपयाची स्पर्धा परीक्षेची पुस्तकं दान करून जाणार. पुढच्या कार्यक्रमाला जेव्हा येईल तेव्हा ते पुस्तकं मी घेऊन जाईल. कारण पुस्तक माणसाला वापरू शकते, पुस्तकात माणसाला जगू शकते आणि पुस्तकात माणसाला रास्ता दाखवू शकते. म्हणून या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी तरुणांनी क्रांती करा. आणि साहेबांना विनंती आहे यात ज्या चांगले अवॉर्डी असेल त्याला दिल्लीच्या संसदेपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी माझी आहे. दिल्लीच्या राष्ट्रपती भवन पाहण्याची जबाबदारी माझी आहे. दिल्लीमध्ये त्यांना सन्मानित करण्याची जबाबदारी माझी आहे. आपण यामध्ये नाव सिलेक्ट करावी, त्यांना दिल्लीपर्यंत पाठवावं हा विश्वास या प्रसंगाने करतो. आणि अनुभवच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त पहा. आपल्या समाजाचं चॅनल असलं पाहिजे. रोज सकाळी उठतो बोलता बाबा नसतो काही सांगतो. अरे भगवान बुद्धाचा विचार आपल्याकडे ते होता. भगवान बुद्धाने सांगितले की आम्हाला अस्मिता जिवंत ठेवायचे, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली अस्मिता जिवंत ठेवायचे. म्हणून आपण सर्वांनी तो विचार या ठिकाणी जिवंत ठेवावा. शेवटी एक छोटीशी गोष्ट सांगतो, संपवतो कारण मला एका दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. जंगल में आग लगी थी. जंगलामध्ये आग लागल्यावरती सर्व प्राणी एकत्र जमतात. जंगलात आग लागल्यावर सर्वात जंगलाचा राजा सिंह जो आहे त्या ठिकाणी उभा होतो. जंगलाचा जो दुसरा प्राणी शरीराने मोठा असतो हत्ती त्या ठिकाणी जमा होतो. हे सर्व लोक त्या ठिकाणी जमा होतात आणि पाहतात की जंगल में आग लगी हम क्या करें. त्या ठिकाणी जंगलाचा राजा पाहतो की जंगल में आग लगी मैं क्या करूंगा. जंगलातला हत्ती सारखा प्राणी पाहतो की जंगलात आग लागली मी काय करू. हे सर्व प्राणी जमा होतात आणि शेवटी त्या ठिकाणी शेवटी एक गिलहरी छोटीशी खारुताई उभी होते आणि त्या सर्व प्राण्यांना म्हणते की जंगल का राजा तू जंगल बचाने के लिए कुछ कर. जंगल का हाथी तू तो बड़ा है, तू तो शक्ति से कुछ करता है, तू करके कुछ दे. जंगल की हरिण आहे तू पोच. अशा सर्व प्राण्यांना ती खारुताई छोटीशी सांगते. परंतु त्या खारुताईवर ही सर्व जंगलातले प्राणी हसतात आणि शेवटी ते खारुताई त्या नदीत चोचीत पाणी उचलते, त्या आगीवर टाकण्याचा प्रयत्न करते. सर्व जंगलाचे प्राणी तिच्यावरती हसतात. अरे खारुताई तू क्या कर रही है, तू पागल हो गई, तेरा दिमाग खराब हो गया. ती खारुताई शेवटी समर्पक उत्तर देते की जब जब इतिहास लिखा जाएगा, विचार लक्षात घ्या महत्वाचं मित्रांनो, जब जब इतिहास लिखा जाएगा तब तक आग लगाने वालों में नहीं बुझाने वालों में मेरा नाम रहेगा. ये मेरा काम रहेगा, विश्वास रहेगा. अशा प्रकारचे विचार या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर रमाई मातेने साथ नसती दिली तर बाबासाहेब घडले नसते. आज खरोखर आज आपण रमाई मातेचे फार मोठे उपकार आहे की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले आणि बाबासाहेबांनी आपल्याला फार मोठं संविधान दिले. धन्यवाद सर. स्काउट गाईडच्या निवासी आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनापासून खूप खूप त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि त्यांचं स्वागत करू आणि त्यांना पुन्हा आणखी एक वेळ शुभेच्छा देते आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण कथाकथ TV टीमला मी आमंत्रित करते. त्यांनी इथे यावे आणि त्यांचं स्वागत करावं. राऊत सर, दांडे सर सगळ्यांना विनंती करते की त्यांनी यावे आणि
आणि आपण जे इथे बुद्ध पौर्णिमा तिन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आलेले आहेत, कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा. तर हे तिन्ही पण प्रोग्राम इथे घेतल्यामुळे आणि आमचा जो सत्कार तथागत चॅनलतर्फे जे 7 लोकांचा सत्कार घेण्यात आलेला आहे, तर ते पण सुंदर प्रोग्राम यांनी घेतलेले आहे. आणि आपल्याला बाबासाहेबांनी आधीपासूनच सांगितलेलं आहे की त्यांना जो त्रास झाला शाळेत, त्यांना बाहेर बसवायचे, पाणी नव्हते देत, दिवसभर म्हणजे आधी दंड करून शिकून आल्यावर सुद्धा त्यांना पाणी देत नव्हते जेव्हा ते जॉबवर जायचे. तर हे जे त्यांनी जे अनुभवलं आहे, म्हणून ते परदेशातून इथे आले आपलं कल्याण करायसाठी. आणि विशेष करून मी मुलींना आणि बायांना हे सांगते की तुम्ही जे वकील क्षेत्रात आहे, वकील प्रत्येक मुलगी वकील झाली पाहिजे. मी ड्युटी करून वकील झाली, मी MBA, LLB, आणि आता PhD ला ऍडमिशन घेणार. आणि हे करूनही मी डान्स क्षेत्र आणि संगीत क्षेत्रात मी म्हणजे त्याच्यातही मी काम करते. आणि माझं वजन आणि वय, एज आणि वेट इज जस्ट अ नंबर. आणि मी मला जे आवड आहे ते मी माझं कार्य करते. आणि ज्यांना आणि LLB मी याच्यासाठी केला की जेव्हा मी रिटायर होईल तेव्हा मी सोशल वर्कमध्ये जाईल. आणि मुलींनी तर नक्कीच शिकायला पाहिजे. शिक्षण हे वाटणी समजून आहे आणि हे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यासाठीच तुम्ही LLB हे जे वकील क्षेत्रात मुली तरी गेल्या पाहिजे, मुलांपेक्षा मुली ह्या शिक्षण क्षेत्रात समोर गेल्या पाहिजे. ज्याच्यासाठी आपल्या सावित्रीबाई फुले यांनी चिखल, माती, शेण, दगड जे काही घेतलेलं आहे त्याचा आपल्याला ते गुण फेडायचं आहे. बाबासाहेबांनी संविधानातून आपल्याला जे काही तरतुदी दिल्या आहे, कामगार दिन आहे आज, आपल्याला महिलांना भर पगारी प्रसूती रजा आणि जे काही सुट्ट्यांचं चाइल्ड केअर लीव, ज्या काही लीव्ज आहे 12 तासांचे 8 तास. आणि आपल्याला जे ज्या काही आपल्याला कामगार दिनाचं कामगारांचं जे महत्व आहे ते 1 मेला जे बाबासाहेबांनी जे काही आपल्याला नमूद केलेलं आहे संविधानामुळे, ते आपल्याला प्रत्येकाला लाभलेलं आहे. आणि आपलं जे आपलं पूर्वजांनी खोकलेलं आहे, तोंडाले मळको, ढुंगणारे फडा, हे सगळं आपल्याला बाबासाहेबांनी सगळं आपलं सोडवलेलं आहे. याच्यामुळे शिक्षणाशिवाय तुम्ही समोर जाणार नाही. शिक्षण हेच श्रमिकांसाठी रात्रदिवस ते चैतन्यासारखे झटत असतात. तर आज आपण इथे सत्कार ठेवलेला आहे. तर माननीय विजय अंबादासजी तायडे सर यांचे स्वागत सोमे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय विजय त्यांचं स्वागत करावे. कारण श्रमिकांचे अनेक प्रॉब्लेम असतात. श्रमिकांचा प्रॉब्लेम हा सकाळी किंवा दुपारीचा ठरलेला नसतो. तो एखाद्याच कोणत्याही वेळेस येतो. एखाद्याच टाईमवर काम करत असताना एखादा श्रमिक पडला तर त्याच्यासाठी सुद्धा धावत जातात. तर असे चंदनासारखे दिसणारे तायडेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या स्वागत करा. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि समाजाला, तळागाळातल्या समाजाला सर्व प्रगतीच्या पथावर आणणाऱ्या अशा सर्व दोन पुरुषांना मी प्रथम नमन करतो. आज जो आपण इथे जे कार्यक्रम घेतलेला आहे पौर्णिमेनिमित्त, त्याबद्दल मी तथागत टीव्ही चॅनल यांचे खूप खूप धन्यवाद करतो. त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हा एवढा सुंदर धर्म दिलेला आहे. तर या अगोदर अनेक धर्म होते, पण ते धर्म आपल्याला काय सांगत होते की चंद्र याने तयार केला, सूर्य याने तयार केला, पृथ्वी याने तयार केली. पण तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलं की हे कोणीही तयार केलेलं नाही, तर माणूसच हा स्वतःचा शिल्पकार असतो. आणि त्यांनी आपल्याला जो सिद्धांत दिलेला आहे की अंत दीपभाव. अंत दीपभाव म्हणजे काय, तर तुम्ही स्वतः प्रकाशित व्हा, स्वतःचा रस्ता शोधा आणि दुसऱ्यांनाही तुम्ही रस्ता दाखवा. हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला
या समाजाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि मला असं वाटते की इथे उपस्थित सर्वजण आपण त्या सिद्धांतावर, आपण त्या नियमावर टाकत आहोत आणि त्यामुळेच आपण इथे आहोत. तर हे जे बुद्धाचे विचार आहे, बाबासाहेबांचे विचार आहे, ते तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि पोहोचवण्याचं काम हे माध्यम म्हणजे TV चॅनल्स, न्यूजपेपर हे करत असतात. पण वास्तविकता हे आहे की आपल्या हातामध्ये ते नाही. म्हणजे जे प्रचाराचे माध्यम आहे ते आपल्या हातामध्येच नाही आहे. त्यामुळं आपलं विचार तळागाळापर्यंत पोहोचत नाही. पण हे जे चॅनल आहे, तथागत TV चॅनल, या माध्यमातून आपले विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी मी या चॅनलला, याचे जी टीम आहे, याचे जे अध्यक्ष आहे राजेश भाऊ वानकडे, त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी, अरुण भाऊ वानकडे, त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी हा TV चॅनल चालू केलं आणि या माध्यमातून बाबासाहेबांचे आणि गौतम बुद्धाचे विचार समाजापर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे. एवढं बोलून माझे शब्द संपवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समाजासाठी ज्यांनी काम केले असे सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. मी MSCB सर्व्हिस करायचं, मी माझा परिचय देतो. मी काही भोगता नाही आहे, मी एक कार्यकर्ता होतो आणि आमची एक तांत्रिक कामगार संघटना होती, त्याचा मी केंद्रीय उपसचिव होतो आणि आता पण मी त्याचा सल्लागार आहे. बाबासाहेबांनी सर्वांसाठीच काम केलं. कामगारांसाठी तर विशेष काम केलं, महिलांसाठी त्याच्यापेक्षा जास्त काम केलं. आणि बाबासाहेबांनी जसं गवई साहेबांनी सांगितलं की बाबासाहेबांनी कोणासाठी काम नाही केलं. अमरावती ते आले होते 2-3 वेळा, 2 वेळा आले होते. आणि गवई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की पंजाबरावजी आणि बाबासाहेबांचे संबंध होते. आणि मला वाटते 1925च्या आसपासचा काळ असेल, म्हणजे काळाराम मंदिराचा जेव्हा सत्याग्रह सुरू होता, तर त्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं सर्व मंदिराच्या म्हणजे सर्व लोकांना वाटायला की आपल्याला पण अधिकार तो मिळाला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने पंजाबरावनी बाबासाहेब एक मीटिंग झाली आणि तसेच आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं की बा अंबादेवी मंदिराचा पण आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे. तर तिथे बहुजनांना प्रवेश नव्हता, आपल्या एसटींना तो नव्हता. पण त्यासाठी असं एक ठरलं की तुम्हाला प्रवेश मिळेल, पण प्रवेश कुठपर्यंत. आपण बाबासाहेब म्हणजे अंबादेवीच्या मंदिरात गेलो होतो तर प्रवेश आपल्याला कुठपर्यंत, तर तिथे एक कटकर बांधला. माझं असं मत आहे की तो जे बिहार आपल्या जागी आहे, देशातल्या 10 मंदिरापैकी 8 मंदिरं भारतात आहेत. म्हणजे सर्व मोठ्यातले मोठे मंदिर 8 भारतात आहे. आणि मुस्लिम समाज पण बऱ्याच देशात जरी असला तरी 3 मस्जिद मोठ्यात मोठ्या भारतात आहे. त्याची आपल्याला गरज नाही. आणि TV चॅनलने जो काय प्रोग्राम हा बिहारात ठेवला त्याबद्दल मी सर्वात संयोजकाचे आभार मानतो. आणि आम्हाला पण इथं बोलावलं आणि आमचा सत्कार केला त्याबद्दल आयोजकाचे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल पण सर्वांचे आभार मानतो आणि जय मी माझा स्वतःचा परिचय देते. माझं नाव सौ रेखा शेखर साखरे गवई. मी महिला बाल कल्याणमध्ये मागील 29 वर्षापासून पर्यवेक्षिका पदावर कार्यरत होते आणि आता सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त होण्याच्या पूर्वी मी 22-23 वर्षाच्या पूर्वी LLB केलं होतं आणि आता LLM करत आहे आणि आता ॲडव्होकेट म्हणून सनद काढून प्रॅक्टिस करत आहे. तर माझा जो विभाग होता महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद ग्रामीण, माझं सर्व काम हे ग्रामीण
बच्चू कडू भाऊ असतील, आमदार असतील, गोटे साहेब असतील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, सरपंच असतील, जेव्हा जेव्हा वाद झाला आणि आमचे डेप्युटी सीओ आहे त्यांच्यासोबत म्हणजे कामाच्या शिवाय वेगळ्या विषयावर जेव्हा वाद झाला तेव्हा मी म्हटलं, साहेब एक लक्षात ठेवा, मी तुमच्या कुठल्याच नोकरी करत नाही, मी शासनाची नोकर आहे, तुमची नोकर आहे. तेव्हा मॅडम तुमचं डोकं काम करते का? म्हटलं माझं डोकं काम करते म्हणूनच मी हे बोलते अथवा बोलले नसतं. आणि बाकी पण जेवढे ऐकायला होते तेवढ्यांनी सांगितलं की मॅडम तुम्हाला फार कठीण जाईल. म्हटलं मला कठीण गेलं तर अख्ख्या जिल्हा परिषदला कठीण जाईल. एवढी ताकद मी ठेवणार कारण तुम्ही प्रामाणिक काम करता, माझ्या कामाची ताकद आहे. बच्चू भाऊच्या जवळच्या ओळखीची परिचित महिला होती, माझी वर्कर होती, तिला पत्र दिलं आणि अध्यक्षांच्याही त्याच्यात पत्र दिलं की मॅडम तुमच्या हातात ताकद कुठून आहे, तुम्हाला आम्ही सांगतो आता मीटिंगमध्ये भेटा. मी म्हटलं भाऊ मी माझी नोकरी प्रामाणिकपणे केली, जर तुम्हाला असं वाटत असेल तर त्या महिलांनी समोर येऊन बोलावं म्हणजे मग मी तुम्हाला माफी मागते. जेव्हा त्या महिलांना बोलवलं तेव्हा मी आदेश दिला त्यांना कामावरून तात्काळ कमी पाहिजे, कारण मॅडमचं म्हणणं बरोबर आहे, त्यांनी त्यांचं काम केलं. काही ठिकाणी मला सरकार झाला, काही ठिकाणी माझा केला, तर तेव्हा काही लोकांनी मला असं सांगितलं की मॅडम तुमची ट्रान्सफर झाली, सरकार काम होत आहे याचं उत्तर माहीत आहे. म्हटलं नाही मॅडम तुम्ही गेल्या मला असं वाटत असेल तर मी म्हटलं त्यांना काय वाटते हे मला माहीत नाही, परंतु अशा लोकांनी माझं सत्कार करणं, माझ्या कामाचा सत्कार करणं तर मी सकारात्मकता दिली. आणि पूर्ण नोकरी होईपर्यंत माझी केवळ एकच इच्छा होती की आपण जेवढे यांना स्वाभिमानानं काम केलं तेवढ्या स्वाभिमानानं आपण सेवानिवृत्त झालं पाहिजे. आपल्याला कोणाही समोर हात बोलता तर काम पडलं नाही पाहिजे, जिल्हा परिषद आहे, परंतु शेवटच्या दिवसपर्यंत मी माझं काम करत राहिले. आणि ज्या दिवशी सेवानिवृत्त झाली त्या दिवशी मला आमच्या डेप्युटी सीओ साहेबांनी बोलावलं, मॅडम तुम्ही एवढं काम कसं काय करू शकता. म्हटलं माझा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ज्याच्यामुळे माझ्यात ताकद राहिली आणि 29 वर्ष मी सतत काम करत आहे. त्याच्यापूर्वी मला शिक्षणामध्ये बऱ्याच अडचणी आल्या, महिलांपेक्षा मला पुरुष वर्ग जास्त ओळखतो. 6 पंचायत समित्यामध्ये मी फिरते, 6 पंचायत समित्या फिरून कमीत कमी माझे 700-800 गाव पोहोचले आहे. परंतु माझ्यापेक्षा गरिबीतून कोणी शिक्षण घेतलेली मुलगी मी पाहिली नाही. तरुण मुला मुलींना यामध्ये उपस्थित करावं, कारण आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर जर आपण चाललो तर निश्चित रूपानं आज समाजामध्ये जे विघातक दृश्य दिसत आहे हे दृश्य जर इतर समाजात असेल परंतु आपल्या समाजात राहणार नाही एवढं मात्र मी चांगले सांगू शकते. तसेच जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही कार्यक्रमाला जातो तर आता माझ्यासोबत माझ्या समवयस्क भगिनी आहेत, समवयस्क बंधू आहेत, समवयस्क असताना काही ज्येष्ठ आहेत, परंतु वयानं कमी असलेले लोक फार कमी आहेत. ह्या अगोदर आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमची महात्मा ज्योतिबा फुले लायब्ररी होती, चपराशी फुलेच्या चौकामध्ये आम्ही जेवढ्या जणांनी सोबत अभ्यास केला तेवढे लोक आम्ही आज चांगल्या चांगल्या पदावर नियुक्त झालेले आहोत, कारण सर्वांनी एकमेकांना सहकार्य केलं. परंतु आज तशी स्थिती दिसत नाही, हे मात्र फार वाईट वाटतं. आज जो आपल्या इथे त्रिवेणी संगम आहे त्या त्रिवेणी संगमामध्ये आपल्या जयंती आहे, कामगार दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे. कामगार दिनानिमित्त तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाच्या मुद्रा करते की बाबासाहेब सर्वांनाच माहीत आहे, कळतं पण करते. आज आपल्या इथे महाराष्ट्र दिन आहे, महाराष्ट्र दिन आणि तीनही याला पूर्वसंध्येला मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आज मला मी सेवा
आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद. दादाराव आंबेडकर यांचे स्वागत वैशाली प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यामुळे तुम्हाला थोडं भूक लागून होतं म्हणजे जेवढं तर काहीतरी उपयोग होईल. त्यामुळे निश्चितच आईची सुद्धा श्रेय खूप मोठे आहे. आई वडिलांसाठी सुद्धा एक वेळा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. ते सतत पाहत पाहिजे तो सतत चुकलेला आहे तर काय त्यांनी आम्हाला माफ करावं असं विनंती. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी त्रिवार वंदन करतो. ज्यांनी आपल्याला बुद्ध धर्म दाखविला आणि त्या मार्गावर आपण सोडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी चरण स्पर्श करतो आणि तो धम्माचा मार्ग सतत चालू आहे. ते बुद्ध विहार ते कुठलेही बुद्ध विहार असो बुद्ध विहाराच्या माध्यमातूनच आपला बुद्ध धर्म पुढे पुढे सरकत आहे आणि त्यांच्या आधारस्तंभ हा प्रत्येक नगरातल्या स्त्रिया आहेत. माणसांकडे वेळ नाही. स्त्रियांच्या भरोश्यावर बुद्ध धर्म पुढे चालला आहे. माणसांकडे वेळ याच्यामुळे आहे की ते कामं करणारे असतात कमावते असतात परंतु घराचा संसाराची गाडी त्या स्त्रियांच्या हाती आहे. तर घराचा आधार असो की कुठल्याही गोष्टीचा आधार असो या स्त्रियांशिवाय पूर्ण राहतो. म्हणून सर्व अमरावतीच्या बुद्ध विहाराचा अभ्यास केला आम्ही. त्यामध्ये 95% स्त्रिया तीच जगाला पुढे नेऊ शकते आणि आताच्या सरकारमध्ये जर तुम्ही अवलोकन केलं असेल त्या सर्वांचं ऐकलं असेल तर बाबासाहेबांनी जे दिलेला शिका नावाचा जो मंत्र आहे ते शिक्षण घेतल्यामुळं असं गुंगावल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अधिकार प्राप्त होतात त्याला कळतंय आणि जे शिकल्या नाही त्यांना उत्तर येत नाही. फक्त नवऱ्याचं मार खावं लागते काही तुझ्या मरत नाही. शिक्षण घेतल्या स्त्रीवर जर हात उदारत असेल तर त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती होते. म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे बाबासाहेबांनी यावेळेस सांगितलं. ते आजही सत्य आहे आणि मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याला शिक्षण भेट नाही. काही जे माध्यम जरी असले अधिकारी जरी असले परंतु त्याचा पाया मात्र शिक्षण आहे आणि शिक्षणामुळेच हे सर्व साध्य आहे. तथागताचा धर्म जो आपल्याला दिलेला आहे. आजची परिस्थिती जगाची अशी आहे सर्वीकडे युद्ध पेटलं आहे. माणसात जमत नाही. एकमेकाचा द्वेष वाढतो. समाज दुसऱ्या समाजाचा विरोध करतो. कोणी या जातीचा कोणी त्या जातीचा कोणी त्या जातीचा अरे श्रेष्ठ निष्ठ कनिष्ठ असे वाद निर्माण झाले आहेत. हे वाद मिटवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तथागताचा मार्ग. तथागताच्या मार्गाने या सर्व युद्धांचं सोल्युशन निघू शकते. युद्ध नष्ट होऊ शकते आणि बुद्ध येऊ शकतो. परंतु बुद्ध हा फक्त आपणच स्वीकारला आहे. या दुसऱ्या लोकांना त्यांना महत्व नाही आहे. त्याच्यामुळं ते बुद्धत्वापर्यंत पोहोचणंही शक्य नाही. तथागतांचं जे काही मार्ग सांगितला आपल्याला फक्त दीपभाव असो किंवा स्वतः प्रकारेंद्र बुद्ध दुसऱ्या सर्व जेवढे धर्म उपलब्ध आहेत त्या जगात त्या सर्वांचा केंद्रबिंदू काय आहे तर भगवान आहे. देव आहे. सर्वांचा काय आमचा देव हा आमचा देव तो. पण आपला देव कोणी नाही. स्वतः भगवान बुद्ध म्हणतात मी देव नाही. हा दिलेला तुम्हाला जो धम्म आहे हा धर्म नाही. तसे दुसरे धर्म आहेत. हिंदू धर्म दुसरा धर्म तिसरा धर्म हे जे ब्राह्मण धर्म हे जसे धर्म आहे. आपला धर्म हा धर्म नाही. तथागत म्हणतात हा धम्म आहे. धम्म याचा अर्थ असा आहे की हा फक्त एक मार्ग आहे.
आणि मनुष्य सुखी समाधानी करण्यासाठी आणि जगात जर धर्म उपलब्ध असेल तो तर फक्त तथागतांचा धर्म आहे. या धर्मात माणसांनी माणसाशी कसं वागावं, प्रेमाने एकमेकाचे संकट कसे सोडवायचे, हा जर मार्ग दाखवत असेल तर तो फक्त बुद्ध धम्म आहे. बुद्ध धम्माशिवाय दुसऱ्या जगात कुठलाही धम्म नाही माणसाला शांतीचा देणारा. जग सूर्यावर पोहोचलं, चंद्रावर पोहोचलं, मंगळावर पोहोचलं, परंतु शांती नावाचा जो पदार्थ ज्याच्यासाठी मनुष्य जगतो आहे, सुख शांती आणि समाधान या तीन गोष्टीसाठी मनुष्य जगतो आणि त्यात जर मिळत नसतील तर अतोवृत्ती जी आहे, वाईट प्रवृत्ती, ह्या मात्र माणसाच्या पाठलाग करत राहतात आणि दुःखाची निर्मिती करतात. दुःख निर्मिती होऊ नये म्हणूनच तथागतांचा धर्म आहे. या धर्माच्या मार्गाने जर आपण गेलो तर या जगातील कुठलाही व्यक्ती दुःखी राहणार नाही, एवढं निश्चित. एवढं करून माझे 2 शब्द बंद करतो. जय त्यांचं स्वागत करा. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. धन्यवाद चक्रे साहेब. मानवता बुद्ध विहार या ठिकाणी तथागत टीव्ही मार्फत जो समाजातील जे काही कर्तृत्व आणि व्यक्ती महिला यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. या सत्काराचं उद्दिष्ट एकच आहे की त्या सत्काराचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्यातील जे गुणगर्व, जे काही व्यक्तिमत्व काही सुप्त गुण असतात, आपल्यावरती जी आवड, समाजसेवा करायची आवड आणि समाजाप्रती असलेलं आपलं देणं, हे समाजापुरतंच मर्यादित न राहता ते समाजापर्यंत कसं पोहोचावं याचं सत्य कार्य, खरं कार्य हे तथागत टीव्ही करत असतं. आणि तथागत टीव्ही मार्फत जे काही थोर विचारांचे, जे काही आता आपण पाहत आहे की आता सध्या पहिलीचा जमाना आहे, या जमान्यामध्ये लोक मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. मोबाईलमध्ये व्यस्त असताना थोर महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे, कारण या महात्म्यांनी, या थोर पुरुषांनी आपल्यासाठी जे केलं आहे हे अलोकनीय आहे. आणि अशा या थोर महापुरुषांचे विचार आपल्या माध्यमातून, आपल्या विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य तथागत टीव्ही करते. मी सोमेश मोहोळ भंडारा तथागत टीव्ही म्हणून या नात्याने या ठिकाणी जे काही लोक इथं मानवता बुद्ध विहारातले भगिनी, महिला, उपासक, पुरुष उपासक यांच्या त्या ठिकाणी कामगार दिन आणि बुद्ध जयंतीच्या निमित्तानं सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम हा आमच्यासारख्या तथागत टीव्हीला हा सुपूर्द केला, सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे उपस्थित असलेले डॉक्टर कमल राऊत सर यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे बरेच मान्यवर या ठिकाणी मला या ठिकाणी जे मान्यवरांचा सत्कार समारंभ झालेला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विजयराव दांडगे सर, मुख्याध्यापक यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत, आभार व्यक्त करतो तथागत टीव्ही मार्फत. मानवता बुद्ध यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर कमलजीराव सर, धम्मसेवक व सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी तथागत टीव्ही आणि अध्यक्ष आणि त्या सर्व चमूच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर भंते संगपाल युवक, अध्यक्ष संघराम बुद्ध विहार, तळणी पूर्णा, जिल्हा अमरावती यांचे सुद्धा या ठिकाणी मी तथागत टीव्हीच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच मुख्य अतिथी म्हणून माननीय डॉक्टर धनराजी चक्रे साहेब, समाजभूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली, त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच माननीय संजय बापू देशमुख सर, दैनिक अजिंक्य भारत आवृत्ती संपादक अमरावती या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच माननीय डॉक्टर प्रभाकर जामनेकर साहेब
माननीय गोकर्णभाई अभ्यंकर, उपासिका मानवता बुद्धविहार राहुलनगर अमरावती यांनी ठिकाणी यांना सत्कार पण झालेला आहे. मी या ठिकाणी त्यांनी आपला वेळात वेळ काढला, त्या ठिकाणी त्यांची या ठिकाणी तथागत टीव्हीच्या चमूच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. छायाताई खंडारे, माजी सरपंच गणोरी, तालुका भातकुली, गणोरी ग्रामीण विभागातील या महिला असून या ठिकाणी या मानवता बुद्धविहाराला त्यांनी भेट दिली आणि आपली उपस्थिती दर्शवली, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. तसेच माननीय श्रीमती सीमाताई कमलाकर मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या, यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली, त्याकरता त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माननीय विजय अंबादासजी तायडे, श्रमिक कामगार संघटना, यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माननीय जीवन गौतम शेंडे सर, PNCN केबल नेटवर्क नेर, जिल्हा अमरावती, यांनी सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माननीय चिरंजीव सुगत हंसराजी हिवराडे यांचे या ठिकाणी सत्कार झालेला आहे आणि हा सत्कार हा आपल्या समाजासाठी खरोखर गौरवाची गोष्ट आहे आणि हा सत्कार आपल्या तथागत टीव्ही मार्फत झालेला आहे. सगळ्यांच्या उपस्थित, सगळ्यांच्या साक्षीनं हा सत्कार टीव्हीवर पण दिसणार आहे. खरंच तुम्ही या सर्व आपल्या समाजातील लोकांना, हा एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या समाजातील ते होतकरू, खूप हुशार व्यक्ती, विद्यार्थी यांना टीव्हीवर दिसतो. तथागत टीव्हीचे हे खरं कार्य आहे, प्रामाणिकपणे केलेलं कार्य आहे आणि या कार्यात सर्व समाजाचे लोकांचे, समाजातील प्रत्येक व्यक्तीचे हातभार लागले पाहिजे अशी आमची तथागत टीव्हीची इच्छा आहे. आणि ही चॅनल, या चॅनलची प्रगती हो, या ठिकाणी सीमा साखरे, रुपाली खोबरागडे, माननीय प्रकाशभाई गुरवाणी, प्रशांत मोहल्ले सर, या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. माननीय विजय तायडे सर या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली, त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वंदनाताई खोबरागडे, महिला प्रमुख अमरावती, यांनी अतिशय सुंदररित्या कार्यक्रम हा अतिशय चांगल्यारित्या पार लोकांचे विचार, लोकांचे गुण या ठिकाणी समाजासमोर मांडता यावे, आमची धडपड चालू असते. या ठिकाणी मी सर्व आलेल्या सर्व मान्यवरांचे एखादी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि कामगार दिन आणि बुद्ध जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीनं या ठिकाणी मानवता बुद्धविहारातर्फे जेवणाची व्यवस्था केली आहे. मी मान्यवर मंडळीला सांगू इच्छितो की आपण जेवण करून जावे आणि या ठिकाणी अध्यक्षाच्या वतीनं कार्यक्रम हा शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तथागत गौतम बुद्धांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तथागत गौतम बुद्धांची. शहरीकरणाचा प्रश्न हा खूप ज्वलंत प्रश्न सगळीकडे गाजत आहे आणि हा उपवर्गीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. त्याचं कारण इतर समाजाला वाटत असेल की बौद्ध समाज हा खूप विकसित झालेला आहे आणि तो फक्त यांनी सर्वात अधिक ज्या आपल्या सोयी सवलती आहेत, ज्या संविधानाने दिलेल्या आहेत, याचा सर्वात जास्त उपभोग किंवा याचा सर्वात जास्त जो फायदा आहे हा बौद्ध वर्गाने घेतलेला आहे, असा एका विशिष्ट समाजाची एक चुकीची धारणा आहे आणि त्यामुळे उपवर्गीकरणाचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न संपूर्ण भारत देशापुढे उभा झालेला आहे. त्यात महाराष्ट्र जो आपलं जे राज्य आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की गेल्या या 30 तारखेपर्यंत आपल्याला जवळजवळ बार्टीने संपूर्ण समाजाला या ठिकाणी आव्हान केलं होतं की 1 लाख बौद्ध समाज
की जवळजवळ 30 ते 35 हजार लोकांनीच त्या ठिकाणी मेल केलेला होता आणि विरोधामध्ये लाखो लोकांचे मेल गेलेले आहेत. परंतु या ठिकाणी मी सर्वांना हे सांगू इच्छिते की ही एक चुकीची धारणा आहे की संविधानातील सोयी सवलतीचा फक्त बौद्धांनीच उपभोग घेतलेला आहे आणि तो घेतला त्याचं कारण एकच आहे, तो हा दिवस म्हणजे बौद्ध धर्म, हा बौद्ध धर्माची जी दीक्षा आपल्याला बाबासाहेबांनी 1956 ला दिली आणि त्यामुळे जो आपल्या बौद्ध धर्माचा विकास झाला त्याचं कारण हेच. तुम्ही सर्वांनी मनन चिंतन करा की संविधानातील हक्क संपूर्ण भारतातील प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी दिले होते, परंतु त्यातल्या त्यात बौद्ध समाजाचाच विकास हा का झाला आणि बाबासाहेबांनी संविधान दिल्यानंतर बौद्ध धर्म का दिला